आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आक्रमक झालेली बघायला मिळते आहे आणि काँग्रेसच्या ट्विटच्या विरोधामध्ये सध्या पुण्यातही हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधण्यात आलेलं होतं आणि याच्या विरोधात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली दिसते आहे। पुण्यामधल्या काँग्रेस भवनाच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय आणि पुण्यामध्ये देखील या काँग्रेस भवनामध्ये शिरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मंदार, हे आंदोलन आपण बघतोय पुण्यामधल्या राष्ट्रवादीचं, इथे देखील राष्ट्रवादी आक्रमक होतीये, काँग्रेस भवनामध्ये शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। खरं तर काँग्रेस भवनच्या गेट पर्यंत हे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, मात्र त्याच्या पुढे हे जात नाहीयेत। खरं तर काँग्रेस भवन मध्ये जायचं ठरवलं त्यांनी तर ते जाऊ शकतील अशी परिस्थिती आहे, कारण पोलिसांचा बंदोबस्त फारसा मोठा नाही आणि काँग्रेस भवन मध्ये जाण्यासाठी अनेक रस्ते देखील आहेत, अनेक गेट देखील आहेत। मात्र काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पोहोचून हे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतायत। हे आंदोलन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आयोजित करण्यात आलं होतं। तिथून हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चालत पुण्यातील या काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि इथे हे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत। काँग्रेस भवनच्या आतमध्ये काँग्रेस पक्षाचे फारसे कार्यकर्ते नाहीत, ना इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मात्र या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ही घोषणाबाजी होते आहे। त्याच्या पलीकडे हे काही कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आतमध्ये जात नाहीयेत। या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना या काँग्रेस भवन समोरून मुख्य प्रवेशद्वारासमोरून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय। मात्र हे आक्रमक झालेले कार्यकर्ते या मुख्य प्रवेशद्वारासमोर या ठिकाणी घोषणाबाजी करतायत। काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेशचे हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो या ठिकाणी जोडणारा करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहतो आहोत तर वेगवेगळ्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरोधामध्ये आंदोलन होताना आपण पाहतो आहोत आणि आपल्या पुण्यामध्ये त्याचीच मोठी होताना पाहतो। तर पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेस भवनाच्या बाहेर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील होतीये। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, आता घोषणाबाजी देखील सुरू झाली आहे। ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये देखील अशाच पद्धतीने राष्ट्रवादी आक्रमक झालेली होती, त्यांनी ठाण्यामध्ये देखील काँग्रेसच्या याच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे फोटो फाडले होते, या फोटोंना आग देखील लावली होती। असंच काहीसं पुण्यातही घडताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला गोळीमारा आंदोलन करण्यात येते, यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते आहे आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात देखील ही घोषणाबाजी आहे। काँग्रेसच्या पक्ष पुण्यात त्या काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घोषणाबाजी होते आहे आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांचाही प्रयत्न आहे, पोलिसांचा देखील प्रयत्न आहे। गाडी इथे आलेली आहे आणि या गाडीमध्ये चढून देखील हे कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा सर्व ठिकाणी उपयोग करायचा आहे घेण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी सर्व पुण्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये होताना पण पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत आक्रमक झाले। काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस भवनच्या
तिथे घटनाबाजी सुरू आहे. आणखी कर्मचारी सुरुवातीला काँग्रेस पक्षाचं कार्यालय असलेले आहे त्यांनी क्षमन करायचं पोहोचलेले आहे त्यांनी इथे कार्यकर्त्यांकडून त्याचे आहे. अगदी मंदार. तर आपण बघतोय काँग्रेसच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि या कार्यकर्त्यांना सध्या पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत. काँग्रेस भवनाच्या समोर हे सगळं आंदोलन होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते इथे जमलेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांनी आंदोलन केलेलं आहे. मंदार, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी आणि या आंदोलनाकडे देखील आपलं लक्ष राहील.